तर जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी या कर्मचाऱ्यांनी केलेली आहे आणि त्या संदर्भात त्यांनी आता आक्रमक भूमिका घेतलेली आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आणि सचिन सावंत सध्या आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। उदय, सगळ्यात आधी तुझ्याकडे येते। खरं तर जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मुख्य मागणी कर्मचाऱ्यांची आहे, काय सध्या त्यांचं म्हणणं आहे? उदय, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का? मी तुम्हाला नागपूरची सगळी दृश्य दाखवतो। आम्ही सध्या नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उभा आहे आणि इथे असलेले जे या रुग्णालयातले कर्मचारी, यामध्ये परिचारिका असेल किंवा चतुर्थ श्रेणी कर्मचारी असेल किंवा रुग्णालयाशी संबंधित जे कर्मचारी असेल त्यांनी जे आहे ते काम बंद आंदोलन जे आहे ते पुकारलेलं आहे आणि डीन कार्यालयासमोर जे आहे ते जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी जे आहे ते आंदोलन केलं जातं। यासोबतच शिक्षक असेल किंवा सरकारी सेवेतील इतर कर्मचारी असेल यांच्याकडून देखील अशाच पद्धतीचे जे आहे ते नागपूरमध्ये आंदोलन सुरू आहे। मात्र या आंदोलनाचं विशेष सांगायचं झालं तर नागपूरचे जे शासकीय वैद्यकीय रुग्णालय आहे तिथे फक्त नागपूर नाही तर विदर्भ आणि मध्य भारतातून जे गरीब रुग्ण आहेत ते उपचारासाठी येत असतात। मात्र आता या सगळ्या कर्मचाऱ्यांनी ती आंदोलन पुकारल्यामुळे जे आहे ते रुग्णसेवेवर याचा मोठा परिणाम होऊ शकतो, कारण अनेक गरिबांचे जे ऑपरेशन्स आहेत ते ऑपरेशन्स देखील यामुळे पुढे जाऊ शकतो। त्यामुळे या सगळ्या बाबीवर कुठेतरी आता सरकारकडून जे आहे ते सकारात्मक तोडगा काढण्याची जी आहे ती मागणी केली जाते आणि त्याला घेऊन जे आहे ते सगळं आंदोलन जे आहे ते इथे सुरू असल्याचं आपण पाहतोय। मला सांगा, जुनी पेन्शन तुमच्यासाठी का महत्वाची आहे? जुनी पेन्शन हक्काची म्हणजे भारतीय राज्यघटनेने पेन्शन ही कर्मचाऱ्यांचा हक्क आहे सिद्ध केलेला आहे। आम्ही वारंवार सरकारला निवेदन देतो, आम्ही संघर्ष केले, परंतु जुनी पेन्शन ही लागू करा, पण 2005 पासून जुनी पेन्शन लागू केलेली नाही। आश्वासन दिलेलं आहे, कमिटी केलेली आहे, पण कमिटीचा निर्णय झालेला आहे आणि म्हणून मध्यवर्ती संघटनेने राज्यातील सर्व राज्य जिल्हा परिषद निम सरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या पेन्शनच्या हक्कासाठी पेन्शन मिळावी यासाठी आजपासून बेमुदत संपावर गेलेले आहेत। नक्कीच आपण पाहतोय की त्यांची मागणी न्यायिक असल्याचा त्यांचा दावा आहे, त्यामुळे सरकारनं जो आहे ते यावर सकारात्मक तोडगा काढून जे आहे ते राज्य कर्मचाऱ्यांचे जे आहे ते पेन्शन जुनी पेन्शन योजना जी आहे ती लागू करावी अशी मागणी यांच्या वतीने केली जाते। निश्चितच सरकार आता या कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। उदय, असेच सोबत रहा। सचिन सावंत देखील आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। सचिन, तुमच्याकडे येते। विविध क्षेत्रातील कर्मचारी आक्रमक झालेले आहेत, जुनी पेन्शन योजना लागू करावी ही मुख्य मागणी आहे, काय सध्या स्थिती? तर आमच्या प्रतिनिधींकडून या संदर्भात अधिक माहिती घेतच राहू। मात्र जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी ही मुख्य आहे। सरकारी निमसरकारी कर्मचारी सध्या संपावर गेलेले आहेत। जुन्या पेन्शन योजना लागू करण्यासाठी शिक्षक संघटना देखील आक्रमक झालेल्या आहेत। या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय, तर आजपासून शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी देखील संप पुकारलेला आहे। सरकारी निमसरकारी कर्मचारी संपावर गेलेत, त्यामुळे विविध क्षेत्रात याचा मोठा परिणाम आता जाणवू लागलेला आहे। या क्षणाची अतिशय मोठी बातमी खरं तर आपण पाहतोय, जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी मुख्य मागणी या कर्मचाऱ्यांची आहे आणि तीच मागणी घेत कर्मचारी आक्रमक झालेले आहेत। सरकारी आणि निमसरकारी कर्मचारी संपावर गेलेले आहेत। शिक्षक संघटना देखील आक्रमक झालेल्या आहेत। शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारलेला आहे आणि या संपात सहभागी झालेले आहेत आणि त्यामुळे विविध क्षेत्रातील कार्यालयांवर याचा परिणाम होतोय, सामान्य नागरिकांना याचा परिणाम सहन करावा लागतोय।